सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना भाजपने उमेदवारी दिली। यानंतर माजी आमदार संजय केणेकर यांचं स्टेटस हे चर्चेत आलंय। नाराजीच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलंय। केणेकरांना विधान परिषदेवर अवघ्या 13 महिन्यांची संधी मिळालेली, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती। मात्र नाव जाहीर झाल्यावर केणेकरांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत काही भावनिक आणि आशयपूर्ण ओळी शेअर केल्या, त्यामुळे केणेकर नाराज आहेत अशी जोरदार चर्चा आहे। केणेकरांच्या स्टेटसवर नेमक्या कोणत्या ओळी आहेत ज्यामुळे या चर्चा सुरू झाल्या? तर विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही। पेटेने उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी। अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे। जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही। याच स्टेटसमुळे आता त्यांच्या नाराजीची चर्चा समोर येते। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात, कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय बघूया। खरं तर माझं भाग्य आहे या राज्याला देवेंद्र सारखं नेतृत्व राहिलं आणि त्यांची जी दीनदलित उपेक्षित पीडितांची, कामगारांची, किसानांची, समृद्धीची जी संकल्पना आहे त्याच्यातला मी खऱ्या अर्थानं मावळा आहे त्या प्रवासातला, आणि ती संकल्पना त्यांची लोकांपर्यंत नेणं ही माझी भूमिका आहे। आणि त्यामुळे भाजपचा एक विचार संस्कृतीने प्रेरित असलेला मी कर्मठ कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझा नाराजीचा विषयच नाहीये। मी 38 वर्षापासून काम करतो, अशा संध्या मला बऱ्याच आल्यानं गेल्याही, त्याचं मला कधीच दुःख झालेलं नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही कार्यकर्ता नाराज होत नाही। संजयजी केणेकर यांना वर्षभरापूर्वी विधान परिषदेची निवडणूक मिळाली होती, ते निवडणूक जिंकले होते। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। एका वेळेला एका उमेदवाराला संधी मिळते, दुसऱ्या वेळेला दुसऱ्याला संधी मिळते, आलटून पालटून संधी देणारा हा पक्ष आहे। पुढची बातमी एका भेटीची आहे ज्याची सध्या जोरात